ग्राफिक क्वीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण साईज घेणार आहे 10 आणि हाईट घेणार आहे 12, 10 बाय 12 घेणार आहे। पिक्सेल इंचेसमध्ये घ्यायचं, 300 रिझोल्यूशन घ्यायचं, साईज क्रिएट करून घ्या। तर आपण आज बॅकग्राऊंड बनवणार आहे, त्यासाठी एक लेयर ओपन करून घेऊया, न्यू लेयर। त्यामध्ये ब्रशने आपण बॅकग्राऊंड बनवून घ्यायचं। लक्षपूर्वक बघा बॅकग्राऊंड कसं बनवायचं। कलर घेऊया आपण। ओपेसिटी वाढवून घेते, ब्रश मारून घेऊया आपण। तुम्ही स्टेप बाय स्टेप बघून बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता। अशा प्रकारे आपण सिनेमॅटिक बॅकग्राऊंड तयार करणार आहे, तुम्ही बघून घ्या। थोडासा येलो कलर मारूया आपण फेंट मध्ये। थोडासा ऑरेंज मारू डार्क मध्ये, जेणेकरून बॅकग्राऊंड अट्रॅक्टिव्ह दिसेल। थोडंसं मारून घ्यायचं सगळीकडून। आता आपण न्यू लेअर घेऊया, त्यामध्ये ऑरेंज कलर घेणार आहे मी, फक्त डार्क मध्ये घेणार आहे। त्याला आपण ओव्हरले इफेक्ट हायलाइट देऊया। कसं वाटते बघा, ते भारी वाटते। आता मी डिझाईन मधलाच कलर थोडासा घेणार आहे, आपण जो आधी मारलेला आहे तो थोडासा मारून घेऊया। व्हिडिओ बनवता बनवता मी स्क्रीन रेकॉर्डिंग बनवत आहे, त्यामुळे लोड येतोय, थोडासा समजून घ्या। बघा कसं वाटतंय तुम्हाला। त्यामध्ये थोडंसं ब्लॅक कलर मारूया, ब्लॅक मध्ये डार्क मध्ये। ब्लॅक म्हणजे ब्लॅक नाही आहे, ब्राऊन मध्ये आहे डार्क। तुम्हाला मारून दाखवते मी थोडासा, जेणेकरून बॅकग्राऊंड अट्रॅक्टिव्ह दिसेल। साईडने मारायचं आहे। आता आपण त्याला एक न्यू लेअर तयार करून घेऊया। कंट्रोल शिफ्ट अल्ट ई ने न्यू लेअर तयार होते। न्यू लेअर बनवून घेऊन थोडासा नॉईस ॲड करूया त्यामध्ये। बघा कसं वाटते, ते टेक्स्चर टाइप दिसते नॉईस ॲड केला की। ही बॅकग्राऊंड आपण ॲड करूया। कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून आपण त्यावर ही बॅकग्राऊंड ॲड करून घेणार आहोत। अशा प्रकारे ॲड करून घेऊया। सेंटरला घेऊया ते थोडंसं, त्याला मास्क करून आपण इथं व्हाईट पाहिजे, पूर्ण व्हाईट पाहिजे, आणि दुसरा कलर पूर्ण ब्लॅक पाहिजे, तरच ते वर्क करते। या बॉक्समध्ये आता व्हाईट कलर आहे, तर आपण इथं ब्लॅक घेणार आहे। ब्रश घेऊया, सॉफ्ट ब्रश। साईज थोडी कमी करून घेते। बघा तुम्ही असं मारू शकता। इरेजचं ऑप्शन पण आहे, इरेज पण करू शकता तुम्ही, पण मास्क केलेलं कधी पण चांगलं। आपल्याला
माग आहे असं रिपीट घ्यायचं असेल किंवा ते इमेज पाहिजे असेल तर ते वर्क होत नाही. नंतर अंडू केलं तर त्याला लिमिट असते. यामध्ये आपण आहे असं घेऊ शकतो. मास्क केला की आहे असं माघारी घेऊ शकतो, आहे असं परत इरेज करू शकतो. त्यामुळं शक्यतो मास्क करायचा. मी मास्क करून दाखवते 1 मिनिटात. इरेज केलेलं मी आत्ता. आपल्याला जे पाहिजे ते आधी सगळा इमेज घेते. आपल्याला थोडंसं मास्क करायचं आहे, तेवढं मास्क करून घेऊया. अशा प्रकारे आपण मास्क करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला तो सेंटर ठेवायचा आहे मंदिरासारखा. त्याला आपण ओव्हरले हार्डलाईट देऊया. 1 मिनिट आपण चेक करूया ओव्हरले चांगलं वाटतंय का, लुमिनियस नाही. बघा, बघू शकता तुम्ही. त्याला आपण थोडंसं ब्लर करू. गॅजेस ब्लर करू. थोडंसं करायचं, लय नाही. हे बघा कसं वाटतं तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवते. फोटो ॲड केला तर सिनेमॅटिक बॅकग्राऊंड एकदम कडक असं झालेलं आहे. अजून आपल्या त्यात ॲड करायचं आहे. 1 मिनिट एक फोटो ॲड करून दाखवते तुम्हाला. फोटोला मास्क करायचं. फोटोला मास्क करून इरेज करूया. हे बघा कसं वाटतंय तुम्हाला. बॅकग्राऊंड ओके वाटते. त्यामध्ये थोडंसं आपल्याला एक नाही कॅमेरा रोल तुम्हाला ॲड करून दाखवते. सॉरी, फोटोला ॲड करायचं होतं. फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि नंतर फिल्टरवर जाऊन कॅमेरा रोल चालू करायचा. थोडंसं आपण ॲडजस्टमेंट करून घेऊया. कॉन्ट्रास्ट हायलाइट कमी करूया. वाढवूया. क्लॅरिटी पण वाढवूया फोटोची. त्यामुळे फोटो अट्रॅक्टिव्ह दिसेल. बघा हे कसं वाटतं तुम्हाला. मी डिलीट करणार आहे फोटो. मला थोडंसं टेक्स्ट ॲड करून दाखवते. त्यासाठी एक न्यू लेअर घेऊ. आपण फन बोर्ड घेणार आहोत जेणेकरून अट्रॅक्टिव्ह असं बॅकग्राऊंड दिसते. तुम्हाला दाखवते टेक्स्ट ॲड करून. आपण त्यामध्ये कॅप्स लॉक ऑन करून हॅपी बर्थडे असं लिहून घ्यायचं आहे. साईज मोठी करून घेऊया. अल्ट दाबून आपण आहे त्या लेअरवर अल्ट दाबून घेऊ शकतो. न्यू लेअर त्याची कॉपी निघते. बघू शकताय तुम्ही. त्याला इफेक्ट देऊया आपण.
पार्टिकल दिलेला आहे मी इफेक्ट. कलर आपण व्हाईट करून घेऊया पूर्णपणे, जेणेकरून इफेक्ट दिसून येतो टेक्स्टला. त्यामध्ये आपण ओव्हरले करू. बघा कसं वाटतंय, एकदम कडक असं दिसतंय. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. बघू शकताय तुम्ही. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. त्याचीच कॉपी घेणार आहे मी. उलट दाबून घ्यायचं. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on याचे पण कलर आपण व्हाईट करूया, जेणेकरून आपल्याला ओव्हरली दिलं की इफेक्ट बरोबर बसेल. हे बघा कसं वाटतं. बॅकग्राऊंड एक नंबर दिसत आहे. ओपेसिटी थोडीशी कमी करूया ह्याची. शिफ्ट दाबून चारी लेअरला सिलेक्ट करून ओपेसिटी कमी करून घ्यायची. लेअर बघू शकता तुम्ही, आपण मर्ज करून घेतलेली. त्याला आपण ब्लर करूया, गेजेस ब्लर. कसं वाटतं गेजेस ब्लर केलं की जास्त नाही, आपल्याला थोडंसं ब्लर करायचं आहे. थोडंसं समजत नसेल तर लक्ष पुरवत बघा, बघून पण काही गोष्टी लक्षात येतील. कसं वाटतंय बॅकग्राऊंड. थोडंसं आपण टेक्स्ट वाढवूया. 1 मिनिट. ओके दिसते, पण त्यामध्ये अजून थोडे चेंजेस करायचे बाकी आहेत. आपण काय करूया, अजून कॉपी करून घेऊया, अजून टेक्स्ट ऍड करूया. दाबून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, शिफ्ट दाबून पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे आणि कंट्रोल ई दाबून मर्ज करायचं आहे. ओव्हरले इफेक्ट देऊया आपण सगळ्याला. मास्क करून घेते. सॉफ्ट ब्रश घेऊया आपण. थोडंसं ब्रश मारून घेऊया. ओपेसिटी कमी करते जरा. बघा कसं वाटतंय. आता ओके दिसते. थोडीशी टेक्स्टची पण ओपेसिटी कमी करून घेऊया आपण थोडीशी. कसं दिसतं, ओके दिसते हे. बघू शकता तुम्ही. आपण न्यू लेअर घेऊया. थोडंसं खालच्या बाजूला एक नाही डार्क कलर मारूया. त्यामध्ये ब्लॅकमध्ये किंवा असं ग्रेमध्ये कलर मारून घेऊया थोडासा. अजून अट्रॅक्टिव्ह दिसते. जेणेकरून तुम्ही फोटो ॲड केले तर बॅकग्राऊंड एकदम सिनेमॅटिक आणि खतरनाक असं दिसलं पाहिजे. थोडंसं साईडनं मारून घेते मी. ऑपेसिटी वाढवून घेऊया ब्रशची. कसं दिसते बघा ते. खाली आपल्याला नाव टाकायला बरं पडते. वर फोटो ॲड करायचे. त्यामध्ये
दिसायला अजून अट्रॅक्टिव्ह दिसतं. see the horizon. थोडंसं कव्हर करून घ्यायचं. जेवढं तुम्ही लक्ष देऊन We'll go डिझाईन करणार तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. till my shadow turns to sun rays. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. We'll go साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्ही जेवढा जास्त रिस्पॉन्स देशीला तेवढं जास्त कमेंट करशीला त्याच्यावर तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजेत ते मी बनवून यूट्यूबला टाकायचा प्रयत्न करेन. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे.